याला माहिती तरी काय? कोणतरी दिल्लीचा बाबू यांना समजवणार आणि इकडे येऊन भाषण करणार आहे. याच राहुल गांधींच्या आजी इंदिरा गांधी, स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी ज्यावेळेला त्या ब्ल्यू स्टार ऑपरेशन केलं होतं गोल्डन टेम्पलमध्ये, त्यावेळेला ते ऑपरेशन करणारे कोण होते? जनरल अरुण कुमार वैद्य, आमची मराठी माणूस होता. आम्ही बोललो का कधी पंजाब प्रश्न मराठी माणसांनी सोडवला म्हणून? हे का घडतंय? हे कशासाठी घडतंय? आज हे बोलतायत परप्रांतीयांवरती हल्ले होतात वगैरे. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय लोकांवरती हल्ले होत आहेत, त्याच्याबद्दल राहुल गांधी कधी बोलणार? तिथे जाऊन बडबडणार नाहीत. हे एखाद्या भागामध्ये, एखाद्या राज्यामध्ये, एखाद्या शहरामध्ये अशा प्रकारचं टेन्शन का वाढतं? बाहेरून येणाऱ्या लोकांवरती लोक हल्ला का करतात? याचा शोध कोण घेणार? उत्तर प्रदेश आणि बिहारबद्दल मी काय देश तुटावा या मताचा नाहीये मी. हा देश एक राहावा. पण महाराष्ट्राचा आदर त्यांनी राखलाच पाहिजे. मराठी माणसाचा मान त्यांनी महाराष्ट्रामध्ये राखलाच पाहिजे. त्याच्यानंतरच इकडे यायचं. आणि मला राहुल गांधींना हाच प्रश्न विचारायचा आहे. इथे येऊन जी बकबक करताय तुम्ही, याच राहुल गांधींचे पणजोबा पंडित जवाहरलाल नेहरू यांची आजी स्वर्गीय इंदिरा गांधी, यांचे पिताश्री राजीव गांधी, यांच्या आई सोनिया गांधी आणि हे स्वतः, हे पाचही जण आतापर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून त्याच उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका लढवत आहेत. त्याच उत्तर प्रदेशमध्ये. मग त्या संपूर्ण मधली जनता पार्टीची 2-2.5 वर्ष सोडा आणि भारतीय जनता पक्ष आणि इतर पक्षांचा त्या एनडीएची 4.5 वर्ष सोडा. 52 सालापासून आता 2010 चालू आहे. इथपर्यंत काँग्रेसचीच सत्ता होती ना केंद्रामध्ये, म्हणजे यांच्याच हातात सत्ता होती ना. मग उत्तर प्रदेश आणि बिहारचा विकास का नाही झाला? उत्तर प्रदेश आणि बिहारमधनं माणसं बाहेर का पडतायत? तुम्हाला त्या प्रदेशाचा विकास नाही करता आला आणि दुसऱ्या प्रदेशामध्ये तुम्ही त्रास द्यायला माणसं सोडताय. आणि मग सांगायचं देश एक आहे. मुकेश अंबानींना लंडनमध्ये बसून सांगायला काय जातं? या संपूर्ण रिलायन्सचा डोलारा या महाराष्ट्रात उभा राहिला धीरूभाई अंबानींमुळे. आणि त्याच्यानंतर सर्वात जास्ती जी इन्व्हेस्टमेंट केली गेली, सर्वात जास्ती खर्चिक असा जो प्रकल्प काढला गेला किंवा काढावासा वाटला मुकेश अंबानींना, तो गुजरातमध्ये काढावासा वाटला. वाटतं ना हो स्वतःच्या माणसांबद्दल, स्वतःच्या प्रांताबद्दल असतं ना प्रेम. मग माझं काय चुकलं? महाराष्ट्र बोलला, महाराष्ट्रातला कोणी माणूस बोलला की लगेच संकुचित ठरवायचं आणि देशाचे डोस पाजायचे आम्हाला. यांनी काही करायचं. तो राम माधव का कोण जो आहे तो, त्याला माहिती त्याला अधिकार काय आहेत ते. हा कानडी आहे ना, कर्नाटकातला आहे ना. जा ना ह्या सगळ्या गोष्टी एकदा बोलून तिकडे दाखवा ना, कर्नाटकात बोलून दाखवा. आला जिवंत माधव तर बोलू आपण त्याच्यावर. तिथे बाई बोलणार नाहीत ही माणसं. स्वतःच्या गोष्टी लगेच बरोबर झाकून ठेवायच्या, राखून ठेवायच्या. सरसंघ चालक असतील, नाही तर हे माधव असतील, नाही तर आरएसएसचे अजून लोक असतील,
ज्या स्वयंसेवकांबद्दल तुम्ही जे बोलताय की ते परप्रांतीयांचं संरक्षण करतील, त्या स्वयंसेवकांना कधी विचारलेत का तुमच्या मनात काय चाललंय? त्या मराठी मुलांना कधी विचारलं? कर्नाटकामधले कायदे बदलता येतील तुम्हाला? संघाच्या सगळ्या लोकांनी तिकडे जावं कर्नाटकामध्ये आणि कर्नाटकने केलेले कायदे आहेत ते एकदा बदलून दाखवावेत. सगळ्यात महत्वाचा कायदा कर्नाटकातला कोणता? की ओलिताखाली आलेली जमीन, इरिगेशनच्या खाली आलेली कुठचीही जमीन कर्नाटकातली ही कानडी माणसाशिवाय दुसऱ्या कोणालाही देता येणार नाही. हा कर्नाटकात कायदा आहे. का कर्नाटक भारताचं नाही? त्यांची शहरं भारताची नाहीत? आताच त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी फतवा काढला होता. आता मध्यंतरी वर्तमानपत्रामध्ये आलं की कर्नाटकामधल्या कुठच्याही आयएस अधिकाऱ्यांनी, आयपीएस अधिकारी कोणी जे बाहेरून आले असतील त्यांना कानडीतच बोलावं लागेल, नाहीतर त्यांचं प्रगती पुस्तक खराब करून टाकू, त्यांना बाहेर काढू. हे जाहीरपणे बोलल्यानंतर देखील तिकडे काहीही होत नाही. त्यांना कोणीही डोस पाजायला जात नाही, कोणी त्याच्याबद्दल बोलत नाही. आणि आता कोणी काहीही बोललेलं नसताना विनाकारण मुंबई देशाची काय आणि कोणाची काय काय चाललंय? या चॅनलमधल्या काही लोकांना हे हवंय. इंग्रजी आणि हिंदी चॅनलवाले या असल्या गोष्टी सगळ्या उकरायच्या आणि महाराष्ट्राला बदनाम करायचा, मराठी माणसाला बदनाम करायचा, हा सगळा प्रकार चालू आहे. म्हणून प्रत्येकाला विचारतायत. सचिन तेंडुलकर पासून प्रत्येकाला सचिन तेंडुलकरचा संबंध काय? अहो तो क्रिकेटर आहे, त्याला तुम्ही राजकीय प्रश्न विचारता? सोनिया गांधीला कधी विचारला फुटबॉलचा स्कोर काय झाला? साले नवीन नवीन उद्योग ह्यांनी सुरू करायचे आणि देशाला खेळवत बसायचं. प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये कसं कसं काय काय गोष्टी चालू आहेत बघायला नको? याच राहुल गांधीने इकडे येऊन मराठी माणसाचा जो अपमान केलाय माझा, कोणी ऐकत असतील तर ऐका. काँग्रेसमधला जो तरुण आहे, मराठी तरुण, त्यांनी विचार करावा की तुमच्या पक्षाचा नेता येऊन तुमच्या महाराष्ट्राची आणि मराठी माणसाचे इथे अपमान करतो, इथे येऊन त्याचा जय जयकार करायला जाणार तुम्ही? त्यांच्या मागे फरफडत जाणार? आता ते काहीतरी युथ काँग्रेसचं काहीतरी नोंदणीचं सगळं सुरू आहे. त्या सगळ्या होर्डिंगवरती एक मराठी माणूस नाही, ज्याला संपर्क साधा म्हणून सांगितलंय असा एकही मराठी माणूस नाही. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये तुम्ही संपर्क मोहीम चालवता आणि संपर्क करायला सांगणारे माणसांमध्ये एक मराठी माणूस सापडत नाही. मी नेहमी जे सांगत आलो ना, हे या सगळ्या गोष्टीची कारणं म्हणजे आपले दळभद्री लाचार सगळे जे राज्यकर्ते आहेत ना, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. बाकीच्या ठिकाणी, बाकीच्या राज्यांमध्ये हे होऊ देत नाहीत, कारण बाकीच्या राज्यातले अत्यंत कडवट असतात. मी आता एक फोटो दाखवायला आणलाय तुम्हाला. तामिळनाडूमधले काँग्रेस सोडून जे इतर याचे झाले मुख्यमंत्री, त्यातले पहिले मुख्यमंत्री अण्णादुराई, त्या अण्णादुराई यांचं स्मारक आहे तामिळनाडूमध्ये. त्यांचा पुतळा आहे, त्यांचं स्मारक आहे. त्या स्मारकाच्या खाली एक पाटी आहे. बाकी सगळं कन्नडमध्ये लिहिलंय. हा फोटो आहे अण्णादुराईंचा भाषण करतानाचा, आणि इथे लिहिलंय तामिळ येस, इंग्लिश येस, हिंदी नाही. जातील का पी चिदंबरम तिकडे लुंगीवर करून बोर्ड काढायला?